तालुक्यातील मांजरे येथे एका युवकाच्या घरावर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मारलेल्या छापामध्ये बाटली पॅकिंग मशीन व बनावट दारूसह 1,25,375 रुपये किमतीच्या साहित्यासह एकाला अटक करण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी बनावट दारू ही बॉटलमध्ये भरून ती सीलबंद करण्यात येऊन ती विक्रीसाठी तयार केली जात होती। राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील मांजरे येथील राहुल काशीनाथ गायकवाड याच्या राहत्या घरामध्ये पथकाने छापा मारला असता घटनास्थळी एका प्लास्टिक गोणीत देशी दारू भिंगरी संस्थाच्या 180 मिली क्षमतेच्या प्रथमदर्शनी बनावट एकूण 96 सीलबंद बाटल्या व मार्क एंटरप्राइजेस असे लेबल असलेली बॉटल सीलिंग मशीन बॉटल सीलबंद करण्यासाठी उपयोगात आणण्याजोगे नवीन देशी दारू भिंगरी संत्रा नावाचे एकूण 250 नग नवीन बूच एका 20 लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये अंदाजे 50 लिटर मद्यार्क 4 प्लास्टिक गोणीमध्ये 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकूण 850 रिकाम्या बाटल्या मोबाईल व तसेच इतर साहित्य असं एकूण 1,25,375 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला असून आरोपी राहुल काशीनाथ गायकवाड याला अटक करण्यात आली आहे। प्रथमदर्शनी बनावट देशी मद्य दारू तयार करून ते विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65, 81, 90, 108 व BNS कलम 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याची कारवाई निरीक्षक तथा उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क AE तातळे, LB माटेकर, DS सूर्यवंशी तसेच जवान MS मुजमुले, HA बारी, संतोष महाले, KG मोटे, श्रीमती कुंदा कोरडे, श्रीमती शीतल बागडे व वाहन चालक शिवशंकर मुपडे यांच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास AE तातळे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क भरारी पथक, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे करीत आहेत।